नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे. प्रत्येक लोक नशिबावर दोष देतात, तर प्रत्येकाला नशिबावर दोष नाही द्यायचा आहे, त्याच्यावरतीच हा व्हिडिओ आहे. तर मी तुम्हाला एका स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न करतो. तर एका गावी एक मुलगा असतो. तो नॉर्मल असतो, गरीब असतो, साधारण गरीब असतो. आणि एके दिवशी तो घरातून बाहेर येतो आणि रस्त्यावरती नशिबाला दोष देत असतो. प्रत्येक गोष्ट नशिबाला बोलत असतो, नशिबावर बोलत असतो. छाती पिटून पिटून तो नशिबाला दोष देतो असतो की नशीब मला सोडून गेलंय, नशीब मला भेटत नाहीये. म्हणून नशिबाला प्रत्येक वेळेला तो नशिबाला दोष देतो आणि त्याच दोष देऊन तो रडून वगैरे आरडाओरडा करतो. त्याच्यानंतर तो रात्री झोपी जातो. नशिबाला दिवसभर दोष देऊन ना रात्री झोपी जातो. झोपी गेल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये नशीब येतं. त्याच्या स्वप्नामध्ये नशीब येतं, नशीब नावाची व्यक्ती येते आणि नशिबाला सांगतो, तू प्रत्येक वेळा मला दोष देऊ नकोस, तू मेहनत कर, तर मी नशीब आहे ना, तू मेहनत कर, तुला मी साथ देईन, हे नशीब सांगतं. मग तो मुलगा त्या नशिबाला विचारतो स्वप्नामध्ये की तुम्ही मला भेटा पहिला, मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्हाला तुमच्याशी कन्व्हिन्स करायचं आहे, तुमच्याशी काही गोष्टी मला शेअर करायच्या आहेत आणि कन्फर्म करायचं आहे. तर ते नशीब त्याला बोलतो, ठीक आहे, उद्या सकाळी तू निघ तुझ्या घरातून. सुरुवातीला एक जंगल क्रॉस करावं लागेल, त्याच्यानंतर एक पहाड क्रॉस करावं लागेल आणि त्याच्यानंतर एक सपाट भूमी येईल, ती क्रॉस करून एक पुन्हा पहाड क्रॉस करून मला येऊन भेट. त्या पहाडावरती मी टेकडीवर बसलेला असेल, तुला भेटेन मी तिथे. तर तो मुलगा दुसऱ्या दिवशी उठतो आणि त्याला वाटतं की खरोखरच नशीब मला भेटायला होतं. तो नशिबाला भेटायला जाण्याची तयारी करतो. नशिबाला भेटण्यासाठी तो सुरुवातीला जातो, गाव सोडतो, गावातून बाहेर निघतो. निघाल्यानंतर एक जंगल येतं. जंगलामधून तो जात असतो. जंगलाच्या बाजूला एक टेकडीवरती एक बुडा शेर बसलेला असतो. तिथे बुडा शेर, तो मुलगा ज्यावेळी तो बुड्या शेरला बघतो, त्याच्या बाजून जायला, त्या शेराला चुकून जायचा प्रयत्न करत असतो, त्यावेळी शेर त्या मुलाला बोलतो, इकडे, मी तर म्हातारा झालोय, मी बुड्ढा झालोय, आता मी तुला काय करणार नाही, इकडे. म्हणून तो शेर त्या मुलाला बोलवतो. त्या शेरानं मुलगा तो घाबरतच त्याजवळ जातो आणि त्यावेळी शेर त्याला विचारतो, तू कुठे चाललास? तो बोलतो, मी माझ्या नशिबाला भेटायला चाललोय. अच्छा, नशिबाला भेटायला चाललास, तर माझा एक प्रश्न विचारशील का? तो शेर त्याला बोलतो की हा विचारतो, सांगा काय प्रश्न. मी बरेच वर्ष झालो ह्याच पोझिशन मध्ये आहे, मी बुडा आहे पण ह्याच पोझिशन मध्ये, माझी पोझिशन चेंज व्हायला तयार नाही. तर तुझ्या नशिबाला विचार की माझी पोझिशन किंवा मी व्यवस्थित केव्हा होईल. तो मुलगा बोलतो, ठीक आहे, मी तुमचा प्रश्न विचारतो नशिबाला. मग त्या शेरचा प्रश्न घेतो आणि मुलगा तो पुढे जातो. पुढे झाल्यानंतर परत चालत 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 पुढे जातो. त्याच्यानंतर एक त्याला जंगल क्रॉस केल्यानंतर एक पहाड भेटतं. त्या पहाडाच्या ठिकाणी जातो. पहाड उतरल्यानंतर त्याला एक राजमहल भेटतो. राजमहलामध्ये एक राणी असते, राणीला एक मुलगी असते. त्या राजमहलामध्ये राजा नसतो, ती राणीच त्या राजाला तिचं राज्य चालवत असते आणि तिला मुलगी असते. त्या राणीला हा प्रश्न पडतो. संध्याकाळ होते, त्या दिवशीची संध्याकाळ होते. संध्याकाळच्या टायमामध्ये तो मुलगा त्या राजमहालाच्या बाजूला जातो. तर पहारेकरी राणीला सांगतात की एक मुलगा आलाय आणि त्याला राहण्याची सोय नाही आहे. तर राणी बोलते, घेऊन या आतमध्ये महालामध्ये. तर राणी त्याला विचारते, तू कुठे चाललास आणि कुठून आलास? तो मुलगा त्याची सगळी कहाणी सांगतो आणि राणी बोलते की तू नशिबाला भेटायला चाललास, तर माझा एक प्रश्न विचारशील का तुझ्या नशिबाला? तर बोलतो, ठीक आहे, तुमचा प्रश्न सांगा. तर ती बोलती, माझी मुलगी जन्माला आल्यापासून ती बोललीच नाही, ती बोललीच नाही आणि तुझ्या नशिबाला विचार, ती बोलेल केव्हा? तर बोलला, ठीक आहे. मग त्या रात्री राहतो तिथे, जेवण वगैरे करतो. सकाळ उठून तो आंघोळ करून आपल्या कामासाठी पुढे निघतो. पुढे गेल्यानंतर तिथे त्याला एक जादूगर भेटतो. तो जादूगर एका नदीच्या बाजूला बसतो. त्या जादूगरला तो मुलगा विचारतो की तुम्ही इथे किती वर्षापासून? बोलतो, बरेच वर्ष झाले मी इथं बसलेलो आहे. असं बोलून तुम्ही असं का बसलाय? आणि मला तिकडे जायचं, मला कसं जावं लागेल? तो जादूगार त्याला सांगतो, तुला एका क्षणामध्ये ही नदी पार करून देतो, पण तुझ्या नशिबाला तू भेटायला चालला असेल तर माझा एक प्रश्न आहे. मी बरेच वर्ष ना स्वर्गात जायची माझी इच्छा आहे, पण मी जाऊ शकलो नाही. एवढी तपश्चर्या केली, 4 ते 5 वर्ष मी 400 ते 500 वर्ष मी तपश्चर्या करतोय, पण मला स्वर्गाची वाट काय भेटली नाहीये. तर तुझ्या नशिबाला विचार की मला स्वर्गाची वाट केव्हा भेटेल? तो मुलगा बोलतो, ठीक आहे, मला तुम्ही पार करा आणि मी माझ्या नशिबाला तुमचा प्रश्न विचारतो. तो जादूगार त्याला आपल्या छडीच्या सहाय्यानं नदी पार करवतो. तिथे गेल्यानंतर पुरा एक पठार लागतं. त्या पठाराच्या शेवटच्या टोकाला तिथं पहाड असते, हलकासा पहाड असते. पहाडावरती
खरोखरच एक नशीब नावाची व्यक्ती त्या पहाडाच्या टेकडीवर बसलेली असते. तो मुलगा जातो, तुम्हीच नशीब आहे का म्हणून त्या टेकडीवर जाऊन त्या नशिबाला विचारतो, तुम्हीच नशीब आहे? हा, तुम्हीच माझ्या स्वप्नात आला होता असं बोलल्यानंतर ते नशीब त्याला बोलतं, हा मीच तुझ्या स्वप्नात आलो होतो आणि मीच तुला इथं बोलवलंय. तर तो मुलगा बोलतो की माझ्या आयुष्यामध्ये का सुख नाहीये, मला ना धनदौलत आहे, ना पैसा आहे, ना कुठली माणसं मला रिस्पेक्ट करतात, ना माझ्याकडे खाण्यापुरतं पर्याप्त अन्न आहे, ना मेहनत करण्यासारखी माझ्याकडे अशी विशेष काय गोष्ट नाहीये. हे सगळं त्या नशिबाला सांगतो. नशीब बोलतो, ठीक आहे, तू आजपासून मला कोसायचं नाही, माझ्यासाठी छाती पिटायचं नाही, लोकांसमोर माझं बदनामी करायचं नाही, तर मी तुझी साथ देणार. तो मुलगा बोलतो, ठीक आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, तुम्हाला आता माझ्यासोबत यावं लागणार. नशीब बोलतो, असं नाही होणार, तू पुढे चल, मी तुझ्या पाठीपाठी येणार. मग तो मुलगा त्या नशिबाची अट मान्य करतो. तो नशीब त्याला अट सांगतो की तू पुढे जाणार, तुझ्या पाठीपाठी मी येणार. अशी अट मुलगा मान्य करतो. ठीक आहे, मी पुढे जातो, तुम्ही माझ्या पाठीपाठी यायचं. असं बोलल्यानंतर तो मुलगा परत वापसीला आपल्या घराकडे निघतो. घराकडे येते वेळी सुरुवातीला नदीच्या कडेला आल्यानंतर तो जादूगरला बोलतो की मला तिकडे जादूच्या छडीनं तुम्ही परत घ्या आणि मी तुमचा प्रश्न विचारलेला आहे. तो मुलगा ज्यावेळी नशिबाला भेटतो ना, त्याच वेळी ह्या सर्व व्यक्तींची प्रश्न विचारलेला असतात आणि त्याचं उत्तर नशिबानं त्याला दिलेलं असतं. आता ते उत्तर तुम्हाला सांगतो आहे का. नदीकाठी गेल्यानंतर तो जादूगर परत त्या मुलाला नदी पार करून आपल्या बाजूला घेतो आणि विचारतो की हा, तू भेटून आलास नशिबाला? हा, भेटलो मी. माझा प्रश्न विचारला. काय उत्तर सांगितलं तुझ्या नशिबानं? माझ्या नशिबानं तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे सांगितलंय, तुम्ही तुमच्या हातातली ती जादूची छडी आहे ना, तिला त्याग द्या, तुम्हाला तुरंत स्वर्ग भेटणार. तो 400-500 वर्ष बसलेला असतो जादूगर त्या स्वर्गात जाण्याची वाट पाहण्यात. हे प्रश्नाचं उत्तर ऐकताच तो मुलगा बोलतो, आता मला या जादूगर बोलतो की आता या मला जादूच्या छडीची काही गरज नाही आहे, ही छडी तू ठेव, ही शक्तिशाली छडी आहे. ती छडी त्या मुलाला देतो जादूगर आणि निघून जातो, स्वर्गात जातो. तर जादूगराला तो ज्यावेळी जादूगर छडी देत असतो त्यावेळी तो मुलगा बोलतो, नाही नाही, मला तुझी छडी नको आहे जादूची, आणि माझं नशीब माझ्या पाठीमागं यायला लागलंय, त्याच्यामुळे तुझी ताकद मला नको आहे आणि ही छडी तू घेऊन जा. तो जादूगर त्या छडीला त्या नदीमध्ये प्रवाहित करतो आणि तो स्वर्गात निघून जातो. तिथून पुढे आल्यानंतर त्या राजमहालाच्या पायथ्याशी आलं असतं, कारण त्या राणीला पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं त्या मुलाला. तर राजमहालाच्या पायथ्याशी आल्यानंतर ती राणी विचारते, गे तुला भेटलं का तुझं नशीब? भेटलं, बोलतो तो मुलगा, माझं नशीब मला भेटलं. त्या नशिबाला तू विचारलास का माझा प्रश्न? हा, बोललो, तुमचा प्रश्न विचारला, तुमची मुलगी केव्हा बोलणार हा तुमचा प्रश्न होता. तर माझ्या नशिबानं सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही ह्या मुलीचं लग्न कराल त्यावेळी तुम्हाला त्याच दिवशी ती मुलगी तुमची बोलणार आहे, असं सांगितलं ना. राणी विचार करते की ना, मला राणी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, तू मुलगा आहेस, माझी मुलगी राजकन्या आहे आणि हे राजमहल आणि हे संपूर्ण राज्य तुला मी देतोय, तू माझ्या मुलीशी लग्न कर. त्यावेळी सुद्धा तो मुलगा बोलतो की नाही, मला तुमचं राज्य नको आहे, नाही मला तुमचं वैभव आहे, ना राजमहल हवा आहे, ना मला इथे राज्य करायचं आहे, कारण माझं नशीब माझ्या पाठीशी यायला लागलंय आणि नशीब माझ्या पाठीशी येत असल्यामुळं मला तुमचं हे काय करायचं नाही, मला लग्न सुद्धा करायचं नाही. तो सुद्धा तो मुलगा प्रस्ताव ठुकरावतो, त्या राजमहालाला ठुकरावतो, त्या मुलीला ठुकरावतो आणि पुढे चलत येतो. पुढे चलत आल्यानंतर त्या मुलाला एका जंगल पार करायचा असतो आणि जंगलामध्ये शेर बसलेला असतो. ज्यावेळी तो मुलगा जंगल पार करत असतो त्या दुसऱ्या टोकाला शेर असतो. जवळजवळ लगभग त्या शेरजवळ चलत गेल्यानंतर शेर भेटतो त्याला. तो शेर विचारतो, काय झालं, तुझं नशीब भेटलं का? बोलतो, हा, माझं नशीब भेटलं. मग तू माझा प्रश्न विचारलास का? तो शेर बोलतो, हा, मी तुझा प्रश्न विचारला आणि नशिबानं मला उत्तर पण दिलं. तर माझ्या प्रश्नाचं काय उत्तर आहे आणि तुझा प्रवास कसा झाला, हा तो शेर त्या मुलाला प्रश्न विचारतो. त्यावेळी तो मुलगा उत्तर देतो की तुम्हाला भेटल्यानंतर मला एका राजमहालामध्ये एक वस्ती राहण्याचा मौका मिळाला, तिथे मी राहिलो आणि तिथल्या राणीने मला हा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर हे होतं आणि मी ते माझं नशीब माझ्या पाठी येतं, तर मी कशाला उगीच तिच्याशी लग्न करू. त्याच्या अगोदरचा काय प्रश्न होता? त्याच्या अगोदरचा प्रश्न असा होता की जादूगर भेटला, त्याच्याकडे शक्ती होती, शक्तिशाली एक छडी होती जादुई, ती पण तो जादूगर मला देतो, ते पण नको बोललो. मग आता माझ्या प्रश्नाचं काय उत्तर आहे? तो मुलगा सांगतो, हा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की ज्यावेळी तुमच्या समोर एखादा बेवकूफ माणूस येईल, बुद्धिहीन माणूस येईल, त्याची खोपडी ज्यावेळी तुम्ही खावाल त्या क्षणी तुमची शक्ती सगळी पूर्ण येईल आणि तुम्ही मोठे व्हाल.
असा तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. शेरने सोचा, शेरने विचार केला, ह्याला एक ताकदवर छडी भेटली होती, ज्या जादूगराने ह्याला दिली होती, ती सुद्धा ह्या माणसाने घेतली नाही. पुढे आल्यानंतर एक राजकन्याशी ह्याचं लग्न होणार होतं आणि राजवैभव भेटणार होतं, त्या राज्यावरती राज्य करायला भेटणार होतं. ती मुलगी सुंदर होती, ती मुलगी सुशील होती आणि स्वतः याला रेडीमेड राज्य भेटत होतं, राजमहल भेटत होता. त्या सुद्धा ह्या मुलानं त्याग दिला. ह्याचा अर्थ ह्याच्यापेक्षा बेवकूफ माणूस मला कुठे भेटणार नाही. म्हणून शेर ने आव देखा ना ताव देखा, सीधा उस लड़के का गर्दन मुंडी फोड़ दिया और खा डाला. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक सांगण्याचा अर्थ आहे मॉरल ऑफ द स्टोरी, की प्रत्येक व्यक्तीला नशीब तेव्हाच साथ देतं जेव्हा तुम्ही काहीतरी कार्य करता आणि ते कार्य सिद्धीस घेऊन जाता. त्या मुलाला सुरुवातीला शक्तिशाली जादुई छडी भेटली होती. दुसऱ्यांदा त्याला एक राजवैभव भेटलं, फ्री मध्ये राज्य भेटलं होतं, लग्न भेटलं होतं, राजमहल होता. हे सगळं त्यानं नशिबानं त्याला दिलं होतं. तुझ्या पाठीपाठी मी येतो, तू पुढे जा, नशिबानं सांगितलं होतं त्याला. पण त्या मुलानं ते समजलंच नाही. प्रत्येक वेळेला नशीब तुम्हाला साथ देत असतं. तुम्हाला त्या काही गोष्टी असतात त्या तुम्हाला क्लिक झाल्या पाहिजेत आणि त्या क्लिक झालेल्या गोष्टी तुम्हाला योग्य तऱ्हा हाताळता आल्या पाहिजेत. ह्यालाच म्हणतात नशीब साथ देणे. त्या मुलाला ते समजलंच नाही आणि म्हणून तो त्या चक्रव्यूहामधून बाहेर आला नाही आणि म्हणून फसला आणि म्हणून त्या मुलाचा ऱ्हास झाला. सांगण्याचं तात्पर्य आहे की नशीब प्रत्येकाच्या सोबत असतं. कधीही नशिबाला दोष देऊन चालणार नाही. नशीब हे प्रत्येकाचं लिहिलेलं आहे आणि प्रत्येकाला भेटत असतं, पण ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हाच या कथेमधून सार आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.